हा जो व्हिडिओ आहे ते दिल्ली येथे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनातील हा जय भीमचा नारा आहे। हा जय भीमचा बुलंद हा नारा आहे आणि हा जय भीमचा नारा हा भारत देशानं नाही तर साऱ्या जगानं तो पाहिला आणि अभिमान वाटतो या जय भीमच्या अभिवादनाचा अभिमान वाटतो। कारण जय भीमचं अभिवादन जय भीम हे केवळ देशाचं अभिवादन नाही राहिलं तर ते जगाचं अभिवादन झालं। पण जातीच्या किड्यानो तुम्ही जातीच्या शेणातच वळवळत राहावा वळवळा हे का म्हणतोय तर जय भीम हे विशिष्ट जातीचं अभिवादन नाही। जय भीम हे विशिष्ट समुदायाचं सुद्धा अभिवादन नाही तर जय भीम हे जात विरहित समाज निर्मितीचं तत्वज्ञान आणि विचार आहे। काय जय भीम हे केवळ कुठल्या जातीचं अभिवादन नाही। जय भीम हे विशिष्ट जाती समुदायाचं अभिवादन नाही तर जय भीम हे जात विरहित स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्म निरपेक्षता आणि जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत या जात विरहित समाज निर्मितीचा जय भीम हा विचार आणि तत्वज्ञान आहे। आणि दुसरं ज्या महामानव यांच्या नावावर हे जय भीमचं अभिवादन केलं जातं ते महामानव म्हणजे वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून ते जय भीमचं अभिवादन केलं जातं। आणि हे जय भीमचं अभिवादन हे केवळ देशाचं अभिवादन नाही राहिलं तर ते जय भीमचं अभिवादन हे जगाचं अभिवादन झालं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत हो, आंबेडकर म्हणजे भारत आणि भारत म्हणजे आंबेडकर होय। आंबेडकरवाद हे देशाचं भवितव्य आहे आणि विद्यार्थी ते भवितव्य विद्यार्थी आपल्या शिक्षणातून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण करणारा प्रभाव साधन म्हणजे जय भीम होय। ही जय भीमची विचारधारा आहे। शिक्षण हे जबाबदारी आहे। शिक्षण केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते बुद्धीचा विकास करण्याचं प्रभावी साधन आहे आणि त्यातून माणूस समाज आणि राष्ट्राचा उद्धार हे त्याचं उद्दिष्ट आहे। आणि ही माणूस समाज आणि राष्ट्र प्रबल करणारा विचारधारा आणि तत्वज्ञान म्हणजे जय भीम होय। जय भीम म्हणजे लोकशाही होय। जय भीम म्हणजे शिक्षण, जय भीम म्हणजे शिक्षणातून परिवर्तन, जय भीम म्हणजे लोकशाही, जय भीम म्हणजे स्त्रीचा सन्मान, जय भीम म्हणजे स्त्रीचा हक्क सुरक्षितता संवर्धन आणि सन्मान होय। जय भीम म्हणजे भारत। आणि इकडं आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये काही जाती घटक जय भीमला नकार देतात, जय भीम म्हणायला नकार देतात। जय भीम हे आमचं नाही, आमच्या जातीचं नाही म्हणून जातीचं अभिवादन जय भीमला पर्याय म्हणून जातीचं अभिवादन स्वीकारतात। सामाजिक परिवर्तनाचं व्यापक विचारधारा असणारं जय भीमचं अभिवादन मात्र स्वीकारत नाही। जय भीमचं अभिवादन करताना मात्र लाजतात, नकार देतात। त्याला पर्याय म्हणून जय भीमच्या अभिवादनाला पर्याय म्हणून जातीचं अभिवादन शोधतात आणि म्हणून म्हणतोय जातीच्या किड्यानं। काय याच्या अगोदर काय की जय भीम हे देशाचं अभिवादन नाही राहिलं तर ते जगाचं अभिवादन झालं। पण जातीच्या किड्यानं जातीच्या शेणातच तुम्ही वळवळा। अरे जय भीम हे प्रत्येक जाती घटकाचं अभिवादन झालं। दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीनं जे आंदोलन विद्यार्थ्यांचं आंदोलन पुकारलं त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तोंडून जय भीमचं अभिवादन होतं, जय भीमचं अभिवादन होते। तो विद्यार्थी हिंदू विद्यार्थ्यांच्या तोंडी, मुस्लिम विद्यार्थ्यांच्या तोंडी, शीख विद्यार्थ्यांच्या तोंडी, सर्व जाती धर्माच्या राज्याच्या भाषेतून आलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांच्या तोंडी फक्त जय भीमचं अभिवादन होतं। आणि म्हणून जय भीम हे विशिष्ट जातीचं अभिवादन नाही तर जय भीम म्हणजे भारत होय। जय भीम म्हणजे भारतीय होय। कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की मी प्रथम भारतीय आहे
आणि नंतर सुद्धा भारतीय आहे. हे भारतीयत्वाचं संघटित ताकद दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्याच्या आंदोलनामध्ये प्रत्येक भारतीयत्वाची ताकद दिसत होती. आणि म्हणजे जय भीम म्हणजे भारतीयत्व, जय भीम म्हणजे भारत आणि जय भीम म्हणजे भारतीय आहे. आणि म्हणून बाबा जय भीमचं अभिवादन हे देशाचं नव्हे तर जगाचं अभिवादन झालं. दिल्लीच्या जंतर मंतरवरती जय भीमचा नारा दिला जात होता, जय भीमचा आवाज जो दुमदमला जात होता, तो साऱ्या जगानं, देशानंच नव्हे तर साऱ्या जगानं पाहिला. म्हणून जय भीम हे एका जातीचं अभिवादन नाही, ते सामाजिक परिवर्तनाची क्रांतीचा संदेश आहे. देश महासत्ता, शिक्षणातून राष्ट्र निर्माण करण्याची ताकद म्हणजे जय भीम होय. आणि विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहे. विद्यार्थी हे देशाची राष्ट्रशक्ती आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा आदर्श विद्यार्थ्यासमोर जगाच्या पाठीवर दुसरा असू शकत नाही. काय जगाच्या पाठीवर विद्यार्थ्यासमोर भारतीयच नाही, महाराष्ट्रच नाही, भारतीयच नाही तर देशातील विद्यार्थ्यासमोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वासारखा आदर्श जगाच्या पाठीवर दुसरा असू शकत नाही. म्हणूनच त्यांच्या नावानं दिलेलं जय भीमचं अभिवादन हे साऱ्या भारतात नव्हे तर साऱ्या जगाचं ते अभिवादन झालं आहे. म्हणून मला म्हणावं असं वाटतं की जय भीम म्हणताना तुम्ही लाजता आपल्या मनाला. काय जय भीम म्हणताना, जय भीम म्हणायला तुम्ही नकार देता. अरे पण हे कसं विसरता की त्याच भीमानं तुम्हाला माणुसकीचा अधिकार दिला, हे कसं विसरता. म्हणून मी आता म्हणतो जय भीम. मी अगोदर जय भीमच म्हणत होतो, जय भीमच म्हणणार. म्हणून मी म्हणतो आता जय भीम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. काय म्हणून मी म्हणणार आहे जय भीम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, जरी माझी राख झाली तरी. कारण माझ्या मुख्या मनाला त्याच भीमाने आवाज दिला. म्हणून मी त्या आयुष्याच्या राखेतून सुद्धा म्हणेल जय भीम, जय भीम आणि जय भीम होय. आणि म्हणून शेवटी मी माझ्याच संघर्ष या काव्यसंग्रहातील शेवटी माझा पहिला संघर्ष हा काव्यसंग्रह आहे. आणि त्या संघर्ष या काव्यसंग्रहामध्ये कमीत कमी 4 ते 5 कविता ह्या फक्त जय भीमवरती आहेत. त्यातील एक कविता शेवटी या माझ्या भूमिकेचा व्हिडिओचा शेवट करताना एक कविता मी म्हणतो, व्यक्त करतो, एक कविता मी सादर करतो. बोला जय भीम, जय भीम बोला, बोला जय भीम, जय भीम बोला, छाती ठोकून सांगतो तुम्हाला, बोला जय भीम, जय भीम बोला. जय भीम आहे आमचा सन्मान. काय जय भीम आहे आमचा सन्मान, निळा झेंडा त्याचे निशाण, हाती घ्या तुम्ही त्या झेंड्याला, बोला जय भीम, जय भीम बोला. जय भीम आहे आमचा संघर्ष, जातीवाद्यांचा करण्या नाश, आता पेटवा त्या संघर्षाला, बोला जय भीम, जय भीम बोला. जय भीम आहे आमचा लढा, जय भीम आहे आमचा लढा, मनुवाद्यांचा होईल चुराडा, करा सुरुवात त्या लढ्याला. दिल्ली जंतर मंतरवरती झाली बघा सुरुवात. करा सुरुवात त्या लढ्याला, बोला जय भीम, जय भीम बोला. जय भीम आहे आमची रणगर्जना, मनुवाद्यांची होईल दैना, द्या आवाज त्या गर्जनेला, बोला जय भीम, जय भीम बोला. जय भीम आहे आमची शक्ती, जय भीम आहे आमची शक्ती, मनुवाद्यांची होईल माती, करा आत्मसात तुम्ही त्या शक्तीला, बोला जय भीम, जय भीम बोला. जय भीम आहे आमची क्रांती, स्वातंत्र्य समता न्यायाची निर्मिती, करू साकार त्या क्रांतीला, बोला जय भीम, जय भीम बोला.